ते स्वीकारलं जाईल का? बालाजी गाडे एका बाजूला इंडिया आघाडी त्यातल्या मजबूतीवरती प्रश्न उपस्थित झालेले आहेत, तर दुसरीकडे आपण जसं म्हणालात की अगदी सी.पी. राधाकृष्णन यांच्या निवडीवरती एका बाजूला आपण अभिनंदनही करतात, मात्र निवड प्रक्रियेवरती आपण काही प्रश्न उपस्थित केल्याचं दिसून येत आहे। मात्र आपलेच असलेले मित्रपक्ष यांना एकसंध ठेवण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय का, याचं आत्मचिंतन करण्याची पुन्हा एकदा इंडिया आघाडीवरती वेळ आलेली आहे का? बालाजी गाडे निश्चित पद्धतीने इंडिया आघाडी मित्र पक्षांना आणि विरोधी पक्षातील खासदारांना एकत्र ठेवण्यामध्ये कुठेही कमी पडत नाहीये। या उलट ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये एनडीएचं जे काही चाललेलं होतं, म्हणजे आजचा सकाळच्या नाश्ता आणि चहा पाण्यापासून, तर त्यांनाच त्यांच्या खासदारांवरती विश्वास नव्हता, त्यांना ही गॅरंटी नव्हती की आपली मतं फुटतील का। त्यामुळं प्रत्येक व्यक्तीवरती, प्रत्येक खासदारावरती माणसं नियुक्त करून त्यांना धमक्यांसह याचाही वापर 100% झाला असेल, ज्या पद्धतीने नेहमी भारतीय जनता पक्ष करतो ते करून त्यांना ह्या पद्धतीने करावं लागलेलं आहे किंवा हा निकाल आणावा लागलेला आहे। आणि आताही गणेश खनकर साहेबांनी हे उत्तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिलं नाही की देशाचे ज्यांच्यामुळे ही निवडणूक झाली, ज्यांच्या राजीनाम्यामुळे, ते धनखडजी नेमके आहेत कुठं, ते देशामध्ये गायब आहेत, ते नेमके आहेत कुठं, हा देशातील लोकशाहीतल्या प्रत्येक नागरिकाला पडलेला हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर द्यायला भारतीय जनता पक्ष तयार नाहीये। कारण ही मोठी घटना आहे, देशाचे उपराष्ट्रपती कुठे आहेत। त्याचबरोबर आपण जे म्हणालात की खनकरजी म्हणाले की हे राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे झालं का, राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे तर भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आम्ही वोट चोर आहोत हे त्यांना सुद्धा वाटायला लागलेलं आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे की हे वोट चोरी करून निवडून आलेले आहेत, मतांमध्ये घोटाळा करून निवडून आलेले आहेत। त्यामुळं गणेश खनकरजी, तुमच्या पक्षाची आणि तुमच्या सर्वोच्च नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, म्हणून सरळ उत्तर देण्याची तुमची हिंमत नाहीये। आणि या देशाचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एखादा सेल किंवा विंग असल्यासारखं काम करतोय, तो या देशाच्या लोकशाहीला उत्तर देह किंवा जबाब देह किंवा बांधील नाही, तर तो भाजपला बांधील झालेला आहे आणि या लोकशाहीची हत्या करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि येणाऱ्या कालखंडातल्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही दाखवून देऊ की यांनी कशा प्रकारे निवडणुकांमध्ये घोटाळे केलेले आहेत। बरोबर, निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचा आरोप एका बाजूला इंडिया आघाडी करताना दिसते, तर दुसरीकडे मात्र भाजपनं आपण